आपण सर्वजण इगतपुरी भक्ती विहार इथे जमलेले आहोत. आपला संप्रदाय उच्चगिरी संप्रदाय भक्ती जीवनाचे सुखी समृद्ध आनंदी आणि मोक्षमुक्ती प्रदान करणारे जीवनाचे साधन आहे. आणि अशा संप्रदायामध्ये आपण आलो हेच आपलं परमभाग्य आहे. आणि त्या स्थानाचं नाव भक्ती विहार. मी नेहमी सांगतो भक्ती ज्ञानाची जननी आहे. ज्ञानामुळे काय होतं? अज्ञान दूर होतं. अज्ञान दूर होणे म्हणजे काय? संशय मिटतात, चिंताभय मिटतो आणि खरा आनंद मिळतो. खरा आनंद जेव्हा परिपूर्ण मुक्ततेचा अनुभव घ्या तेव्हाच प्राप्त होतो. असे स्थान म्हणजे भक्ती विहार. विहार या शब्दाचा अर्थ जो आता सांगितलेला आहे, मुक्तपणे निश्चिंतपणे स्वस्वरूपी राहण्याचं स्थान, स्वस्वरूपी आहोत याचा अनुभव घेण्याचं स्थान. आणि कशामुळे प्राप्त होणार? भक्तीमुळे. भक्तीमुळे प्राप्त होणार. आपले परमपूज्य सद्गुरू रणजित महाराज त्यांच्या कृपेने हा आनंद घेता येतो आहे आपल्याला. हा मुक्ती सोहळ्याचा आनंद आपल्याला घेता येतो आहे. मी आता तिथे महाराजांच्या मूर्तीला हार घालायला गेलो होतो, हार घालायला गेलो होतो. मला रडायला आलं. कारण मी ज्या स्थानावर त्यांनी मला नेऊन ठेवलेलं आहे ते जरी मी निसर्गदत्त महाराजांचा शिष्य असलो तरी त्यांच्या सहवासातच कळलं मला. आणि त्यांच्यामुळेच ते प्राप्त झालं असं मी नेहमी म्हणतो. निसर्गदत्त महाराज रणजित महाराज वेगळे मी कधी समजलो नाही. मी रणजित महाराजांपासून कधीपासून आहे बरोबर त्यांच्या. त्याचे एक जवळचे साक्षीदार आमचे मित्र होते धनुष मांजरेकर. ते सुरुवातीपासून महाराजांबरोबर होते. बाळ नाईक, मकवाना ही मंडळी सुरुवातीपासून होती आणि त्याच्या आधीपासून मी होते. हे तुम्हाला विशेष वाटेल. जेव्हा महाराज गुरुपदावर नव्हते तेव्हा सुद्धा मी महाराजांबरोबर होतो. हे सांगावं असं का वाटतं सांगतो. आज सगळं जे काय माझं अद्भुतानंद नाव दिलं मला माझं नाव त्या अद्भुतानंदाचं होत आहे ते माझं नाही, त्यांचं आहे. सद्गुरू काय करू शकतात? मी सामान्य माणूस होतो. अगदी इथून म्हटलं तरी अगदी काही कळत नव्हतं. पण पूर्वजन्मीचं सुकृत, निसर्गदत्त महाराजांची कृपा, गणपतराव महाराज विचारे, गणपतराव विचारे निसर्गदत्त महाराजांचे आणि रणजित महाराजांचे परम मित्र, त्यांनी मला रणजित महाराजांच्या झोळीत टाकलं. त्यांच्याकडे अगदी नेऊन मला स्वाधीन केलं होतं. मुलगा चांगला आहे, भक्ती करतो चांगली, तुमच्याबरोबर घ्या. 81 साली निसर्गदत्त महाराज देवपाने गेल्यानंतर ते मला त्यांच्याकडे घेऊन गेले. मी भाईंदरला दवाखाना चालवायचो. दर गुरुवारी दुपारी भांडऱ्यांच्या ऑफिसमध्ये जायचो. 2 तास त्यांच्याबरोबर राहायचो दर गुरुवारी. तेव्हा गुरुपदावर नव्हते महाराज आणि गुरुपदावर नसताना सुद्धा त्यांच्यावर पातळीला जायला गेलो. एक दिवशी मी हे मुद्दाम सांगतोय तुम्हाला, वेळ कमी आहे पण ज्ञान तर तुम्हाला सगळ्यांना आहेच. पण ज्ञान सुद्धा प्राप्त व्हायला
महापुरुषांची कृपा लागते आणि त्यात ते महापुरुष मला भेटले रणजित महाराज. इचिंगला गेलो होतो तेव्हा सतीश चव्हाण होते, संध्या चव्हाण होते, मकवाना होते आणि इचिंगला मी असं ताट घेऊन उभा राहिलो होतो. महाराज आले, ह्यांच्या हातात कोणी दिलं? एवढे लोक तुम्ही असतात त्यांच्या हातात का दिलं? काढून घेतलं, काढून घ्यायला होतं. मला कळलं नाही. माझे विचार चांगले होते, त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. मला असा संशय आला की यांचा शिष्य आहे माझ्याकडून काढून घेतलं, पण मला असं वाटलं नाही मला. आणि एकदा असंच बागेवाडीला होतो. बागेवाडीला बस लांब उभी राहायची आणि आतमध्ये चालत जायला लागायचं. महाराजांनी सांगितलं, महाराज देवी हे सांगून माझ्या गाडीतून त्यांनीच दिले, पेट्रोल करताना त्यासाठी माझ्याकडे काही पैसे नव्हते. महाराज तुम्ही दिले तेच मी खर्च करतोय, मला करू दे. तुम्ही असं देतो म्हटलं तर मी येणार नाही तुमच्यावर, असं सांगितलं होतं. तर आणि तेव्हा नवीन बरोबर होता. पहिल्यांदा आम्ही गेलो होतो नाशिकला आणि महाराज पेट्रोल द्यायला पैसे द्यायला पेट्रोल. मी सांगितलं महाराज तुम्ही आज पैसे द्यायला तुम्ही येणार नाही तुमच्याबरोबर. तर त्याने त्यानंतर काही विषय काढला नाही आणि नेहमी माझ्याबरोबर मला घेऊनच चालले, मला घेऊनच गेले. तर ते त्यांच्यावेळी म्हणा आता एवढं बसने जाऊया, बस जाते मोठी ना, बसने जाऊया. तर बसमधून आम्ही त्यांच्याबरोबर निघालो. मी पहिल्या शीटवर आपल्याबरोबर बसवलं मला आणि खाली उतरलो बागेवाडीला आणि महाराजांनी अनाऊन्स केलं, हे जर सगळे यंगस्टर आहात ना त्यांनी वर चढून बॅगा काढा आणि हातगाडीवर ठेवा आणि घेऊन या बागेवाडीच्या मठामध्ये तिकडे. आणि चालत निघाले महाराज. मी मागून महाराजांच्या चाललो होतो. अगदी रामनाथ आला. रामनाथ मला ओळखत नव्हता, डॉक्टर आहे तो त्याला माहीत नसेल. आला आणि मला असा हात पाठीने हात लावला आणि मला यंग लोकांना सांगितलं महाराजांनी सामान घेऊन जायला ना, तुम्ही कुठे चालले? वर चढा. मला बसवर चढवलं टप्पावर. महाराज थोडेसे पुढे गेले होते आणि मागवळून पाहिलं, डॉक्टर कुठे? इकडे तिकडे दाखवलं, तेव्हा वर आहे. महाराज मागे आले चालत खाली उतरवलं मला. तुम्हाला किती वेळा सांगितलं तुमचंही काम नाही, खाली आहे. नाही त्यांनी जाणलं होतं हा मुलगा काय आहे, पुढे याचं काय होणार आहे, जाणलं होतं. एक दिवशी मी झाडू मारत होतो बागेवाडीच्या मठामध्ये, हाताने झाडू काढून घेतली माझी. हे तुमचं काम नाही, ह्या कामासाठी तुम्ही नाही आहात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, वयाच्या 18 वर्षी निसर्ग महाराजांना भेटलो. आत्तापर्यंत आयुष्यात कधी घरात सुद्धा झाडू घ्यायला लावली नाही महाराजांनी आणि माझ्या दवाखान्यात सुद्धा मला झाडू घ्यायला आता त्या महापुरुषाची कृपा. 11 दिवस कृपाचा असणारा माणूस होतो. नशिबात काहीतरी होतं म्हणून निसर्ग महाराजांचे शिष्य इन्सुलकर सगळ्यांना माहीत आहे, ते माझे सासरे होते, पण तेव्हा सासरे नव्हते आणि मला घेऊन गेले होते निसर्ग महाराजांकडे. आणि विचारे महाराज मला रणजित महाराजांकडे घेऊन गेले. 81 साली सप्टेंबरमध्ये महाराजांनी देह ठेवला निसर्ग महाराजांनी आणि मी नोव्हेंबरमध्ये रणजित महाराजांकडे गेलो 2 महिन्यांनीच. आणि तिथे मला रमेश मांजरेकर, बाळ नाईक यांची ओळख झाली. मकवाना होते, काही दिवस सतीश संध्या होते बरोबर. त्याच्यानंतर मकवाना आले, नंतर नलीन आला, मग भानू आला. या सगळ्या मंडळीने भक्ती केलेली मी पाहिजे. मी नंतर त्यांना असं ते मला मिठी मारतो त्यांना मी का की त्यांच्यात मला फरक पडत नाही. त्यांनी इथपर्यंत महाराजांनी त्यांना निवडलं होतं, महाराजांनी निवडलं होतं त्यांना, जसं मला निवडलं होतं महाराजांनी. एकच काम करायचं. मी एवढं सांगितलं, जास्त ज्ञान सांगत नाही. इथे काय म्हटलं, प्रत्ययाचं ज्ञान सांगितलं, प्रत्ययाचं ज्ञान. आता जो समाज आहे ना तो खास निरूपण करणाऱ्यांसाठी आहे. प्रत्ययाचं निरूपण करा असं सांगितलं. म्हणजे या खुर्चीत बसलेत ना, इकडे तिकडे उगाच सांगत बसू नका, कळलं नाही तर बसू नका. प्रत्ययाचं, प्रत्यय म्हणजे काय, जे सत्यनित्य शाश्वत आहे त्याच्याविषयी दाखला, स्वरूप दाखवणारं ज्ञान, ते ज्ञान सांगायचं आहे, असं निरूपण करायचं आहे. पण हे निरूपण कोणामुळे होणार आहे? ज्याची पूर्ण सद्गुरू कृपा आहे आणि पूर्ण शरणागती ज्याने पत्करलेली आहे. सद्गुरूवर पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि नेमाचा, भक्तीमध्ये नेमाचा पत्ता आणि साधन अभ्यास, ह्या गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याच्याकडून प्रत्ययाचं निरूपण होऊ शकतं.
पण ते सुद्धा कधी बोलील तर धणी तो आहे म्हणून बोलायला बसला तर, मी निरूपण करतो म्हणून बसला तर नाही. कारण अहंकार हे सगळ्यात मोठं अज्ञान प्रदान करणारं साधन आहे. कळत नाही, अहंकार सगळ्यांमध्ये असतो, सगळ्यांमध्ये आहे, पण जाणणारा खरा, ओळखणारा खरा, ओळखून त्याचा त्याग करणारा खरा, नेम निश्चय पक्का असेल, श्रद्धा असेल, भक्ती असेल तर ती बरोबर तुमच्यातला अहंकार काढून टाकतात. पण तुम्ही आधी सद्गुरूची परिपूर्ण शरणागती पत्करली पाहिजे. आणि ती साधन भक्ती केली तर, मी मागच्या एका निरूपणामध्ये म्हणालो ना, मुरली आणि संध्याना प्रेरणा दिली. कोणी प्रेरणा दिली? त्याने प्रेरणा दिली. हे सर्व घडवणारे तेच आहेत. पण त्या दोघांकडे बघा, थोडा सुद्धा अहंकार नाही. आपल्याला वाटतं त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे. ती झालं तेव्हा भक्तिविहार उभं राहिला आहे. त्यांच्यात तो अहंकार संपला, गुरुने हरण केला, तेव्हाही घडला आहे. आणि म्हणून जर तुम्हाला मुक्तीचा आनंद घ्यायचा आहे तर भक्तीच तुमच्यामध्ये रुजली पाहिजे. मी मागे पण एकदा म्हणालो, ज्ञान मिळवीन म्हणून इथे कोण आला असेल, किंवा आमच्याकडे काही शिष्य येतात ते म्हणतात मला रिअलायझेशन कधी होईल, म्हणजे आत्मसाक्षात्कार. मी म्हणतो आधी पहिला भक्त तर झाला हो, मग आत्मसाक्षात्कार गोष्टी कर. आणि ज्ञान मागून मिळत नाही. भक्ती चांगली झाली की ज्ञान आपोआप येतं, आपोआप येतं. ज्ञान झाल्याचं कळत पण नाही. ज्याला कळलाय तो पण ज्ञानी नाही, तो पण अहंकारी. ते सहज येतं. ते तुमच्या स्वरूपाविषयी बोललं गेलं पाहिजे. सगळा करता जगदीश आहे ना, आणि त्या जगदीशाचं स्वरूप तुमच्यामध्ये चैतन्य म्हणून वावरते आहे. तो ईश्वर देव आहे, तो परमात्मा आहे. तो सतत तुमच्या देहामध्ये वावरतो, देहाकडून तुमच्या कर्म करून घेतो आहे. त्याची ओळख नसेल तुम्हाला तर तुम्ही जीवरूपाने अनेक चुकीची कर्म करता, आणि त्या चुकीच्या कर्माचं फळ म्हणून तुम्हाला खरा आनंद मिळत नाही. नेहमी दुःख भोगावं लागतं. वासना, इच्छा हे सर्वात अज्ञान आहे. आणि ते वासना, इच्छा याच्यावर विवेक करता आला पाहिजे. तो विवेक सद्गुरुकृपेने प्राप्त होतो. म्हणून भक्ती चांगली पाहिजे. भक्तीमुळे मुक्ती मिळणार, ज्ञानही मिळणार, आनंदही मिळणार, सुख शांती समाधानही मिळणार. पण परिपूर्ण भक्तीला वाहून घेतलं पाहिजे, आणि निष्काम भक्ती पाहिजे. काय मिळवणार म्हणून भक्ती करून चालत नाही, निष्काम भक्ती पाहिजे. दासबोधात समाजात विचारलं ना की आत्मसाक्षात्कार कधी होईल, मोक्ष कधी मिळेल? विश्वासतः सद्गुरुवचनी मोक्ष मिळेल तत्क्षणी असताना. सद्गुरुवचन काय आहे? तू आत्मा आहेस, तू परमात्मा आहेस. त्याची प्रचिती आणि त्याचा अनुभव जो बोलतो आहे ते प्रत्ययाचं निरूपण आहे. तर त्याने आत्म चैतन्याला जाणलं. निसर्ग महाराज नेहमी सांगायचे ना, जाणीवेचा जाणता जाणीवेला ज्ञाता झाला. आणि ती जाणीव तुझ्या ठिकाणी साक्षी भावाने, दृष्टा भावाने वावरते आहे. दृष्टा म्हणजे पाहणार, साक्षी म्हणजे जाणणार. त्या भावाने तो पाहतोय, वावरतोय, जाणतोय. असा अनुभव तुम्हाला सद्गुरु कृपेने प्राप्त होणार आहे. म्हणून भक्ती अशी केली पाहिजे की परिपूर्ण विश्वास, श्रद्धा आणि नेम चुकता कामा नये. अनुसंधान पाहिजे. ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे ध्यास. स्वरूपाचं अखंड स्मरण हे ध्यान आहे. देहाच्या गरजेपोटी देहाचे व्यवहार करायचे आहेत, तो प्रपंच आहे. तो तर करणे क्रमप्राप्त आहे, भागच आहे. पण भक्ती असेल तर विवेक प्राप्त होतो, आणि विवेकाने ते ज्ञान प्राप्त होतं. आणि प्रपंचामध्ये सुद्धा काय घ्यायचं, काय त्यागायचं हे आपल्याला कळतं. ते काय स्वीकारायचं, अंगीकारायचं आणि काय त्यागायचं कळत नाही, म्हणून वाटायला दुःख आहे. आणि ह्याच्यातून मुक्त सद्गुरूच करू शकतो. म्हणून
धनसंपत्तीचा अहंकार करणारा सुद्धा शेवटी दुःखातच मरतो आणि दुःखातच जगतो, आनंद घेऊ शकत नाही. सगळी कृपा झाली तर चप्पल वाढून मिळतं, काही कमी पडत नाही, काही कमी पडत नाही. दोघे आम्ही नेहमी फिरत होतो. रणजित महाराज नेहमी मला घेऊन जात होते कुठे ना कुठे. जाताना रस्त्यामध्ये ज्ञान चर्चा, आणि मी कधी मला प्रश्न विचारला ते जाणत होते. ते सारखं मला बरोबर ती टेप वाजवायचे, सारखी टेप वाजवायची. मी भजन म्हणायला असतो त्यांच्याकडून शिकलो. त्यांचा आवाज इतका छान होता, गोड होता की गाडीमध्ये भजन करायचो, इतका प्रेमळपणे एक भजन म्हणायचे. आणि पहिल्यांदा दासबोध वाचायला मला पात्रीला त्यांनीच बसवलं. आणि कुठल्या दिवशी माहिती आहे, पात्रीच्या समाधीच्या लाद्या ज्या दिवशी आम्ही लावल्यात ते घेऊन जाताना बाळ नाही ती मांजरेकर माझ्यावर होते. महाराजांच्या ऑफिसवरून आम्ही त्या संध्याकाळी भरल्या, महाराजांच्या घरी घेऊन गेलो. माझी गाडी होती आणि तिथून 12 वाजवले महाराजांनी निघायला. आणि आम्ही तिकडे सकाळी पोहोचलो, रात्रभर गाडी चालवली, सकाळी पोहोचलो. आणि त्या लाद्या लावायला समाधीच्या तो बागेवाडीतून येणार होता माणूस, तो आलाच नाही. संध्याकाळी 5 वाजता महाराज म्हणे चला आता बागेवाडीला आपल्याला आणायला जायला पाहिजे आणि मला यासाठी धुंडाण महाराज शोधायला पाहिजे. आम्ही तिकडे गेलो, त्याला कडियाला घेतला आणि आम्ही परत आलो. रात्रीभर आम्ही त्या लाद्या बसवल्या. म्हणजे मोतीराम महाराजांच्या घरामध्ये सिद्धरामेश्वरांच्या अस्थी एका मातीच्या घटामध्ये पुरलेल्या होत्या, त्या बाहेर काढल्या. त्यांच्या कृपेने ह्या त्याला लागले, इतका पुण्य घडलं. आणि त्या स्थापन त्या समाधीत झाल्या आणि त्याला ते दगड बसवले, मार्बलचे महाराजांनी बनवले. आणि मग आम्ही ते आम्हाला सकाळ उजाडली ते बंद करायला. पण तेव्हा दासबोध वाचायला त्या दिवशी मला बसवलं आणि सगळं भजन बिजन करून महाराजांना कामावर यायचं होतं, नोकरी करायचे महाराज. मी रात्रभर गाडी आमच्याबरोबर तो सोबत नसत गाडीत कधी, पहिल्या सीटवरच बसणार आणि रात्रभर प्रवास केला. आणि नंतर आम्ही तिकडून सकाळी पोहोचलो. दिवसभर त्या लोकांची वाट पाहिली. नंतर सध्या जाऊन ते आणलं त्यांना. रात्रभर समाधी स्थापना किती झाल्या, दिवसभर भजन केलं आणि मग आम्ही रात्री प्रवासाला परत निघालो. सकाळी आलो, महाराष्ट्र आम्हाला गेले. असे गुरु आपल्याला भेटले, त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली. मला एक दिवशी मुरली म्हणाले, आमच्या भोगरवाच्या मठात आले होते, ते सगळं बघितल्यानंतर तुमच्याकडून मला प्रेरणा मिळाली, इगतपूरला मी अशी जागा घेतलेली मी हे करणार आहे असं म्हणाले. विचारा त्यांना. पण हे सगळं क्रेडिट त्याला. म्हणून मी तिथे नतमस्तक झालं, मला रडायला. त्यांची आठवण काढून मी रडतो. परदेशात सुद्धा आता मी अनेक वेळा जातो, त्यालाही कारण रणजित महाराजांचे एक शिष्य डॉक्टर बन म्हणून आहेत, त्यांनी मला निमंत्रण केलं आणि त्यांनी मला पहिल्यांदा घेऊन गेले. आता अनेक शिष्य झाले, ते मला बोलवतात तरी, पण त्या बनला मी विसरू शकत नाही. आता ते येऊन पण गेले इथे. सांगायचा मुद्दा, सद्गुरूने झेंडा त्रैलोक्याला लावलेला आहे. अशा सद्गुरूच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत, त्या स्थानावर आलेलो आहोत. तुम्ही मनोभावे त्यांना शरण जा आणि निश्चय मात्र करा, आयुष्यात पापाचरण करणार नाही, कारणाशिवाय खोटं बोलणार नाही आणि पर्याय काढता अंगीकारणार नाही. पण तुमच्या आयुष्यात दुःख येणारच नाही, 100% दुःख येणारच नाही. हा निश्चय होण्यासाठी भक्ती पाहिजे आणि भक्ती ही नेमाने पाहिजे, निश्चय नाही पाहिजे. आपला सापडा इतका चांगला, काही जास्त करू नको. 4 भजन म्हटले, ध्यान कर. लोकांना वाटतं ध्यान करणार, महाराज म्हणाले ध्यान करू. ध्यान म्हणजे काय? नुसतं डोळे मिटून बसू नको. डोळे मिटून नुसतं अनेक विचार येतात. तर फक्त त्या स्वरूपाच्या ओळखीमध्ये राहा, स्वरूपाच्या आठवणीमध्ये राहा. गुरुमंत्राचा अर्थ तोच आहे, त्याच्यावर अनुसंधान ठेवून राहा. एवढी साधन भक्ती करायची आहे. आणि महाराजांच्या वचनाला ती आत्मा आहे ना, आत्म्याचं स्वरूप कसं सच्चिदानंद आहे, नित्य शाश्वत असं आहे आणि पवित्र आहे, ज्ञानस्वरूप आहे, आनंद रूप आहे. मला तसं राहायला पाहिजे, मला तसं राहायला पाहिजे. नाही तर माझ्या गुरुवर हाच येणार, त्यांच्या वचनावर हाच येणार. मग मोठ्या मोठ्याने नुसतं भजन करून काय होणार आहे, किंवा मी भक्ती ध्यान करतो याचं दाखवून लोकांना काय होणार आहे.
तर त्या माझ्या सद्गुरूच्या वचनाला आग येणार नाही असं माझा स्वभाव कधी ठेवायचा नाही. म्हणजे म्हणून माझे आचार विचार, माझं मन, भावना, वासना पवित्र असल्या पाहिजे. आणि कल्पनेमध्ये राहू नका, अनुमानाला तारा देऊ नका. प्रॅक्टिकल, प्रत्यक्ष, प्रत्ययाचे ज्ञान सांगितलं ना. सत्यनित्य शाश्वत आहे, त्याच ओळखीत राहा आणि तेच अंगीकारा. बस तुमच्या मुखातून ज्ञान ते आपोआप बोलवतील, ते आपोआप प्राप्त होईल. आणि ते झालं ना तुम्हाला, तर तुम्हाला काय बोलायला लागत नाही, करायला लागत नाही, सगळे व्यवहार तुमचे आपोआप होतात. पण सद्गुरू कृपेने आहे हे विसरू नका. आणि अशी जी स्थानं झालेली आहेत आपल्या संप्रदायाची, त्यांचा नेम, त्यांचे दर्शनाचा नेम कधी सोडू नका. मी बऱ्याच वेळा काही आता थोडंसं वय वाढतं, तब्येत बरी नसते, आमंत्रण आलेलं असतं मुंबईच्या कार्यक्रमाचं, इथल्या कार्यक्रमाचं, कधी म्हणतो आता नाही जाणार आहे. पण तो दिवस आला जवळ की बस चैन पडतच नाही, खेचून आणतात. आता जर इथे पुढे आलो, उभा राहिलो, या मुलाने मला इथे पुढे आणलं, तेव्हा म्हटलं तुम्हीच मला असंच पुढे आणलं, म्हणून कदाचित मला येणार नाही, जाणार नाही आता असं म्हणतो. आणि तो कार्यक्रमाचा दिवस जवळ आला की मला तयार करतात, तुम्ही घेऊन येता. मागच्या वेळेस ते कॅटरॅक्ट ऑपरेशन झालं होतं आणि आलो होतो इथे 12-13 दिवशी. लोक महिन्यावर बाहेर पडत नाही, बस जास्त बोलत नाही. पण का सांगितलं तुम्हाला, तुम्ही पण अशीच भक्ती करा, तुम्हाला पण अशीच कृपा द्यायची. राजाधिराज महाराज, सिद्धरामेश्वर महाराज, राजाधिराज महाराज